सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. डॉक्टर साहेब जरा इकडे घ्या. आदरणीय सुनील भैया असतील, सर्वजण नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झाल्यावर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आमचं एकच मत आहे की अतिवृष्टीनं गेल्या 2-3 महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. आता शेतकऱ्यांची पिकं थोडीशी यायला लागली. शेतकऱ्याला वाटतंय पावसानं गेलंय, आता निदान उन्हाळी पिकं तर घ्यावीत आणि त्या प्रमाणात आपण शेतीचं थोडं उत्पन्न काढावं. परंतु MSCBच्या TCचा इतका प्रॉब्लेम आहे की त्या TC आणल्या आणि तिथं खराब झालेला TC आणून तिथं बसवला की तो बसवल्या TC खराब झालेला असतो. म्हणजे ह्यात काहीतरी गौड बंगाल आहे का काय कळत नाही. का खराब TC तिथं आणून बसवला जातो. आमचं MSCBला आणि प्रशासनाला आमचं असं विनंती आहे की TC शेतकऱ्याचा खराब झाला तर 24 तासात TC बसला पाहिजे. एक तर त्याच्या जनावरांचा हाल होतंय, माणसाचं पिण्याचा हाल होतंय, शेतीचं नुकसान होतंय. ही सगळी वाईट अवस्था आहे. आणि एका बाजूला या जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगितलंय की शेतकऱ्याच्या शेतीला दिवसा 8 तास लाईट द्या. त्या पद्धतीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत की शेतकऱ्याच्या शेतीला 8 तास लाईट सोलरच्या माध्यमातून द्यायची. सोलरच्या माध्यमातून एका बाजूला लोड कमी व्हायला लागलाय. थोडीफार जबाबदारी आहे ती पण प्रशासनानं अत्यंत चांगल्या पद्धतीने निभावली पाहिजे. आणि अधिकाऱ्यांनी ती पण शेतकऱ्यांची मुलं आहेत. शेतकऱ्यांना अशी आरेरावीची भाषा अजिबात चालणार नाही. शेतकरी मायबाप शेतकरी आहे. रात्री अंधारच्या वेळेला उठून शेती करतोय तर त्या शेतकऱ्याला तुम्ही न्याय दिला पाहिजे. त्या शेतकऱ्याशी व्यवस्थित बोललं पाहिजे. आणि जरी एखाद्या वेळेला वाटत असेल दुसरा शनिवार रविवार सुट्टी वगैरे असेल, दुसरा चौथा शनिवार, असं अजिबात चालणार नाही. कारण या तालुक्यामध्ये आरोग्य, पोलीस आणि MSCB या तिन्ही यंत्रणा ह्या 24 तास सतर्क असल्या पाहिजेत. म्हणून सुनील भैयांनी जे आज त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी आंदोलन पुकारलंय त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी उभा राहिलेलो आहोत. या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगतोय की हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे आणि तुम्ही या काळामध्ये दुसऱ्या कुठल्याही टाइमपास करू नका. मौज मजा करण्यापेक्षा शेतकऱ्याच्या जीवनात मजा आणायचा प्रयत्न करा. यासाठी आम्ही इथं आलोय. इथं नाहीत म्हणून समजल्यानंतर ते कोणत्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आम्ही सर्वजण आमच्या औंढी गावचे नेते आणि सर्व परिसरातले नेते शेतकरी आम्ही त्या ठिकाणी शनिवार दिनांक 10 तारखेला मला वाटतं आता 1:45 वाजले. 1:45 वाजता आम्ही इथं MSCBच्या कार्यालयात जत विभागात आलोय. पण इथं एकही अधिकारी कोण उपस्थित नाही. वास्तविक ही 24 तास सेवा आहे पण इथं कोण उपस्थित नाही. आता आमच्या एका मतदारसंघामध्ये शेगाव विभागामध्ये अंतराळ आणि औंढी यामध्ये गेले 14 दिवस 2 TC जळले. पण ते बसवण्याचं त्यांच्याकडनं होत नाही आहे. त्यांच्याकडे आम्ही वारंवार चौकशी करतो पण आम्हाला ते उत्तर देत नाहीत. आणि जे आमचे गावातले पुढारी असतील किंवा आमच्यातले काही कार्यकर्ते असतील किंवा ते जे संबंधित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना इथले ते माने म्हणून कोणते ते कनिष्ठ सहाय्यक अभियंता आहेत त्यांच्याकडनं अतिशय दुरुत्तरं केली जातात. त्यांच्याकडनं प्रेमानं अजिबात म्हणजे त्यांचे फोन देखील उचलत नाही. आणि मी काय तुझं खातोय काय वगैरे असं कार्यकर्त्यांना किंवा शेतकऱ्यांना बोललं जाते. त्यांचा जाब विचारण्यासाठी आम्ही आमचे माजी सभापती संजीव भाऊ त्या औंढी परिसरातील सर्व लोक आम्ही इथं आलोय पण इथं कोणच इथं उपस्थित नाही. आणि ते आम्हाला अशा आता माहिती मिळाली की ते त्यांच्या विभागाने एक क्रिकेट स्पर्धा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत आणि ते क्रिकेट खेळण्यासाठी तिकडे पलीकडे त्या ग्राउंडवर गेले आहेत असं आम्हाला ऐकायला मिळालं आहे. मग आता आम्ही संजीव भाऊ वगैरे आम्ही सगळेजण आमचे जे सर्वजण आमचे ते जे पीडित शेतकरी आहेत ते आम्ही त्या क्रिकेटच्या मैदानाकडे आता जाणार आहोत आणि त्यांच्या मजेमध्ये थोडी अडथळे आणणार आहोत. 2 तास बी चाललं नाही. फॉर्च्यून टिपे दिले त्या काय देतात तर चांगले दिले. वस्तीचा विषय असा झालाय. कसं आहे सांगतो भैया, तो बुरुट वस्तीचा एक विषय आहे. आता बुरुट वस्तीत 14 दिवस अजून आलेले नाही. तिथं काय होते साहेब माहिती का, 63 TC दिलाय. तिथं आणल्या दुसऱ्याशी बस्ट झाले. नाही पण साहेब 15 दिवस झाले इथे हाल चालले. 14 दिवस बसवले काहीतरी लगेच सावंत साहेब MSCB ऑफिसला त्यांच्या बनाळी आणि अंतराळमधील औंढीमधील ट्रान्सफॉर्मरचे काय प्रॉब्लेम होते म्हणजे 2-3 वेळा झाले होते. त्याच्याबद्दल ऑफिसमध्ये आले होते. त्यांची मागणी होती की बाबा बुरुटे वस्ती 63चा आहे तो 100चा मिळावा आणि औंढीचा पाणी पुरवठ्याचा तो पण 100चा मिळावा. ते बुरुटे वस्तीचा तो आज 100चा दिलेला आहे आणि औंढीचा पण डिव्हिजन ऑफिसला बोलणं झालं ते पण 1-2 दिवसात मिळेल 100चा ट्रान्सफॉर्मर. आणि त्यांच्या बाकीच्या काय मागण्या तक्रारी होत्या त्या आम्ही पूर्ण करू. अंतराळ या ग्रामस्थांच्या काही तक्रारीनुसार आम्ही संजूभाऊ, माणिकदादा, प्रदीप, डॉक्टर साहेब, अमोल सगळेजण इथं आलो होतो.
आणि भाडेसाहेबांना आम्ही आज जरा भेटण्याचा प्रयत्न केला, इथं नव्हते. त्यांच्या जरा क्रिकेट स्पर्धामध्ये आम्ही व्यत्यय आणल्याबद्दल आम्हाला पण ते वाईट वाटते. पण ते इथं आले आणि ते आमच्या सगळ्या शंकांचं त्यांनी निरसन केले आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी पण आहे. आता काय आहे, शेतकऱ्यांचं समस्या तर ह्या नेहमीच चालू राहणार आहेत, पण भविष्यात पण मानेसाहेबांनी आणि डिपार्टमेंटनं आम्हाला मदत करावी आणि शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील त्या जरा पोलाइटली जरा नम्रतापूर्वक ऐकून घेऊन, कारण ते अगोदर परिस्थितीने गांधलेले असतात, त्यांनी जरा थोडंसं त्यांना नम्रपणे जरा ऐकून घेऊन त्या समस्यांचं निराकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. आणि इथं आल्यानंतर आमचे मित्र जे कोरेसाहेब पूर्वी इथं आमच्याकडे होते, आता ते मग सांगोलेला आहेत, त्यांनी काही केलेल्या म्हणजे आम्हाला काही माहिती दिली. त्या माहितीनुसार आम्ही आमचे नेते आमदार माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्याकडे आम्ही काही मागण्या आम्ही मांडणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून या जत तालुक्यातला जो TCचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग पूर्ण करण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू आणि जनतेला या लोड शेडिंग किंवा या ज्या वीज अनियमितता जी आहे त्यातून सोडवण्याचा आमदार साहेबांच्या माध्यमातून 100% प्रयत्न करू.